त्यांनी एक घोषणा तयार केली होती, अंग्रेजो भारत छोडो. आणि ती घोषणा गांधीजींनी दिली. त्याला एक मोठा इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीचा. त्या एका घोषणेनंतर मुंबईभर आणि देशभरातले जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना इंग्रजांनी अटक केली आणि त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. देशभरामध्ये लोकांवरती अनन्वित अत्याचार झाले, लाठीमार, गोळीबार हे सर्व त्या ऑगस्ट क्रांतीच्या काळामध्ये झालं. पुढे जाऊन ते स्वातंत्र्य झालं 47 साली. पण आजही ऑगस्ट क्रांती दिवस आपल्याला का साजरा करावा लागतो? तर आपल्याला इंग्रजांना आपण घालवण्यासाठी का प्रयत्नशील होतो? का शेकडो हजारो लोकांनी जीव दिला, अंदमानमध्ये गेले, देशभरातले जेल भरले, लाठ्या खाल्ल्या? हे कशासाठी केलं? कारण इंग्रजांनी जवळजवळ 150 वर्ष आपल्या देशाला लुटलं होतं. आपल्या देशातले उद्योगधंदे नष्ट केले होते आणि आपल्या देशातलं जी संपत्ती आहे ती नेऊन ब्रिटनमध्ये त्यांचा देश श्रीमंत करण्यासाठी लावली. त्याच्यासाठी त्यांनी आपल्या देशातले काही संस्थानिक साहुकार, व्यापारी, जमीनदार या लोकांना हाताशी धरलेलं होतं. मुठभर इंग्रज, पण आपल्या देशावरती राज्य करायचं कोणाच्या जीवावर? तर आपल्याच देशातल्या सैनिकांच्या जीवावर. आणि असं एक सरकार सुरू होतं जे देशातले लुटमार करत होते. म्हणून आपल्या देशातल्या लोकांनी त्यांना चले जावं म्हटलं आणि इंग्रजांना इथून घालून दिलं. आज गेली 12 वर्ष आपण काय बघतो? हे जे नरेंद्र मोदी यांचं सरकार आलेलं आहे ते या नवीन गुलामीपेक्षा वेगळं काय? गेल्या 12 वर्षामध्ये देशावरती जे कर्ज होतं, जे 70 वर्षात कर्ज होतं ते 4 पट वाढलंय. म्हणजे 70 वर्षात 50 लाख कोटी रुपये देशावर कर्ज होतं. या 12 वर्षामध्ये 200 लाख कोटींपेक्षा जास्त गेलेलं आहे. 214 लाख कोटी. आजच्या घडीला साधारण 250 कोटीपर्यंत, 250 लाख कोटीपर्यंत. आपल्या देशाचं बजेट बनतं 80 लाख कोटींचं. म्हणजे आपल्या देशाच्या बजेटच्या जवळजवळ 3 ते 4 पट जास्त आपल्या देशावर कर्ज आहे. देशावर आहे म्हणजे कोणावर आहे? तुमच्यावर कर्ज आहे, माझ्यावर कर्ज आहे, आपल्या सर्वांवर कर्ज आहे. मग हे कर्ज आपण कशातून भरतोय? तर सरकार टॅक्स वाढवतात, आपल्या खिशातून टॅक्स काढला जातोय आणि ते कर्ज भरण्यासाठी वापरला जातोय. त्याच्यासाठी महागाई वाढवली जाते. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी जो खर्च करायला पाहिजे तो कमी केला जातो. आपल्यासाठी हॉस्पिटलवर जो खर्च करायला पाहिजे तो कमी केला जातो. आपल्या शेतकऱ्यांना जे सुविधा दिल्या पाहिजे त्या कमी केल्या जातात. आपल्या दळणवळणासाठी ज्या सबसिडी दिल्या पाहिजे, ज्या सुविधा करायला पाहिजे त्या कमी केल्या जातात. आणि त्याच्यावरती आपल्या खिशांवरती डल्ला टाकला जातो. गेल्या 12 वर्षामध्ये 2013-14 साली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती होत्या $113 प्रति बॅरल. मोदी सरकारमध्ये आल्यानंतर 6 महिन्यामध्ये ते 113चे $60 प्रति बॅरल झालं. आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये $35 प्रति बॅरल इतकं खाली कच्च्या तेलाच्या किमती आल्या. पण आपल्याला तेल स्वस्तात मिळालं का?
आपल्याला कच्चे तेल स्वस्त मिळालं का? नाही मिळालं. उलट त्याच्या किमती वाढत गेल्या. केंद्र सरकारने जे पेट्रोलवरचं एक्साईज 9 रुपये होतं ते 27 रुपये केले. जे डिझेलवरचं एक्साईज 3.5 रुपये होतं ते 24 रुपये केलं आणि त्याच्यावरती सेस लावला. कारण एक्साईज मधला हिस्सा राज्यांना द्यावा लागतो, सेस मधला हिस्सा राज्यांना द्यायची पण गरज नाही. नंतर सरकारने नोटबंदी केली. कशासाठी केली? काळा पैसा आणण्यासाठी. पण काळा पैसा परत आला का? तर 16 लाख कोटी रुपयांची कॅश बँक इथल्या देशामध्ये होती. ती सगळीच्या सगळी कॅश परत बँकांमध्ये आली आणि नवीन नोटा छापायचा खर्च आपल्या खिशातून. मग त्या नोटांची जी साईज होती ती त्या ATM मशीनमध्ये बसणारी नव्हती. मग त्या मशीन रिकॅलिब्रेट करायच्या. आपल्या जुन्या नोटा तुमच्या आमच्या घरातून बँकेतून मोठ्या बँकेतून रिझर्व्ह बँकेमध्ये जाणं, हा नेणे आणण्याचा आणि तिथून परत नवीन नोटा इथं आपल्या घरापर्यंत येण्याचा खर्च तो कुठून? आपल्याच खिशातून. नोटा छापण्याचा पण खर्च विनाकारण, नोटा घेऊन जाण्याचा खर्च विनाकारण, नोटा आपल्यापर्यंत आणण्याचा खर्च विनाकारण. आणि त्या टायमात जी अर्थव्यवस्था ठप्प झाली त्याच्यातून पण आपल्याच नुकसान झाले. त्याच्या पुढच्या वर्षी GST आणली. त्या GSTच्या माध्यमातून छोटे छोटे जे व्यापारी होते, धंदे करणारे लोक होते, त्यांचे धंदे ठप्प. दर 3 महिन्याला जाऊन GST रिटर्न भरा. कशासाठी? मग तो फायदा कोणाला रिटर्न भरायचा? म्हणजे CA कडे जावा, CA ला पैसे द्या. त्याच्यानंतर आपण बघतो 2018 साली जेव्हा 4 वर्ष झालं होतं मोदी सरकारला, त्यावेळी देशातल्या 42 वर्षातली सर्वात जास्त बेरोजगारी भारतामध्ये होती. आणि सरकार जाणार हे माहिती असतानाच आमच्या इथं पुलवामामध्ये आपल्या CRPFच्या जवानांच्या गाडीवर हल्ला होतो आणि 38 जवान मारले जातात. ते जवान काय म्हणाले होते की आम्हाला एअरलिफ्ट करा, पण आमच्या अमित शहांनी त्यांना विमानाने न्यायची परवानगी दिली नाही. आणि नेमका हल्ला कोणत्या गाडीवर झाला? जी गाडी बुलेट प्रूफ नव्हती. अतिरेक्यांना कसं माहीत झालं ती गाडी बुलेट प्रूफ नव्हती? बरोबर त्याच गाडीवरती हल्ला होता. 7 दिवस त्या काश्मीरमध्ये 200 किलोग्राम RDX घेऊन अतिरेकी गाडी फिरत होती आणि आमचं गृह मंत्रालय छोपा काढत होतं. आमचे जवान शहीद झाल्यानंतर काय होतं? मग मोदी सरकार त्या शहीदांच्या नावावरती मतं मागतात. पण तो हल्ला झाल्यानंतर मोदीजी काय करत होते? ते जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये फोटो शूटिंग करत होते. ते आले नाही तिथं, पण त्याच्यावरती मतं मागितले. नवीन तरुणांना काय म्हटलं की तुम्हारा ये वोट पहिले वोटर को जाएगा क्या नहीं जाएगा. आणि मग अशा पद्धतीने यांनी लोकांना शहीदांच्या टाळूवरचं मतं मागून हे सरकारमध्ये 2019ला आलेलं तर ते तेव्हाच जात होतं. मग त्याच्या पुढे 2020 मध्ये कोविड आला. आमच्या मित्रांनी सांगितलं कोविड कुठून आला? बाहेरच्या देशातून आला. विमानाने आले ना. मग विमानाने आलेल्या लोकांना तुम्ही क्वारंटाईन करायचं ते नाही केलं. आम्हाला घरात क्वारंटाईन केलं. इतक्या बस बंद केल्या, ट्रेन बंद केले, रस्ते बंद केले, दुकानं बंद केले, कंपन्या बंद केले, घरदार आम्हाला घरात लॉक केलं. क्वारंटाईन कोणाला करायचं होतं? फक्त एअरपोर्ट वरती काही लोकांना क्वारंटाईन केलं असतं, बाहेर येण्याला काय झालं असतं? पण नाही, आम्हालाच घरात क्वारंटाईन. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी वॅक्सिन आणली. सरकारने वॅक्सिन एक आणली, पण सरकारने आणलेली वॅक्सिनचा सरकारनेच प्रचार नाही केला आणि अमेरिकेतून वॅक्सिन इम्पोर्ट केली.
ज्या वॅक्सिनचे परिणाम खूप साऱ्या लोकांना आज पण होत आहे. होता डाटा किती काय होते कारण ती जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीला जगात मान्यता नव्हती कोविडच्या आधी. भारतात नाही सांगत, जगात. पण या जगातले जे मोठे मोठे औषधांच्या कंपन्या आहेत त्यांनी संधी साधली आणि ह्या पद्धतीच्या RNA वॅक्सिन आणल्या, ज्या भारतात नाही जगात केले त्यांनी. पण भारताला त्याच्यात प्रयोगशाळा बनवली. त्याच्यानंतर आपण बघतोय यांनी दुसऱ्या वेळी पहिल्या 2014च्या वेळी बघितलं आपण, 2019ला सत्तेत आल्या कोविडमध्ये काय काम केलं त्यांनी. पहिले 4 लेबर कोड आणले, म्हणजे कामगार कायदे अगोदर देशामध्ये होते, 42 कामगार कायदे ते रद्द केले आणि 4 लेबर कोड आणले, ज्या लेबर कोडला दात नाही. म्हणजे मालक कामगारांचं शोषण करत असेल तर त्या कंपनी मालकाला कुठलाही त्रास देण्याचा अधिकार या कायद्यामध्ये नाही. कामगारांचं शोषण होऊ देणारे लेबर कोड कधी आणले यांनी? कोविडमध्ये. त्याच्यानंतर यांनी काय केलं? शेतकरी कायदे आणले. काय शेतकरी कायदे आणले? त्यासाठी त्यांनी काय केलं? त्याच्यासाठी त्यांनी संसदेतल्या 150 खासदारांना निलंबित केलं आणि शेतकरी कायदे आणले. कशासाठी? की अंबानी अदानी सारखे कॉर्पोरेट आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटाव्यात, त्यांनी मोठे मोठे गोदामं खोलावेत, त्या गोदामांमध्ये धान्य साठवावं आणि तुमची आमची उपासमार करावी. 60-62च्या दरम्यान आपल्या देशामध्ये जेव्हा दुष्काळ आला होता, काळाबाजारी झाली होती, आपल्या इथे एक जागेचं नाव आहे जगडूशा नगर. त्या ठिकाणी जगडूशा नावाचा एक शेठ होता आणि त्याचं मोठं धान्याचं गोदाम होतं. त्यांनी गरिबांना खुलं केलं होतं. अशी सुद्धा शेठ लोक राहिलेले. पण हे अंबानी अदानी सारखे जे लोक आहेत यांना या देशातलं शेतकऱ्यांचं धान्य साठवून आपल्याला उपासमार करायची. आज महागाई कशा पद्धतीने वाढते आपल्याला माहिती आहे, आपल्याला दिसतच नाही. आता मी परवाच्या दिवशी तेलाची पिशवी आणायला गेलो. पिशवी घेतली 125 रुपयाची. एक म्हटलं किती आहे? म्हटलं 650 ml. धक्का लागला. त्याच्या अगोदर पहिले 1 लिटर आधी 1 किलो मिळायचं. 1 किलो म्हणजे किती? तर जवळजवळ 110 ml वगैरे असेल काहीतरी, 112 ml. हो. नंतर मग 1 लिटरची यायला लागली, मग 900 ml ची थैली झाली, मग 850ची झाली, 800ची झाली, आता 10.5, उद्या 500ची. आपल्याला वाटतं किमती तेवढ्याच आहेत. अरे वास्तवात किमती तेवढ्या नाहीत. मी आज कॅल्क्युलेट केलं तर 1 लिटरची किंमत झाली आहे 218 रुपये. पण आम्ही पाऊच घेतोय. म्हणजे आपण गाडीमध्ये पेट्रोलचं कसं झालंय, पेट्रोल 200 रुपयाचं होते, मी 100च टाकणार आहे. पेट्रोल 200 होतं, मी 100च टाकणार आहे. मला कुठं काय कळतंय? ती परिस्थिती महागाईची झालेली आहे. मग ही महागाई कशामुळे झालेली आहे? तर देशामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. पण तो भ्रष्टाचार दिसतोय का? दिसत नाही. का दिसत नाही? कारण या सरकारने गेल्या 12 वर्षामध्ये जाहिरातींच्या माध्यमातून मीडिया नावाच्या कुत्र्यासमोर 6,000 कोटी रुपयांची बिस्किटं टाकलेली आहेत आणि ते लोक ती सगळं विरोधकांवर भुगत आहेत. त्यांचं काम, मीडियाचं काम कायम विरोधी पक्ष असणे, कायम. म्हणजे सरकार कोणाची असो, मीडियाचं काम सरकारच्या विरोधात असलं पाहिजे. पण इथले पत्रकार कुत्रकार झालेत. सरकारने टाकलेले बिस्किटं खात आहेत. त्याच्यामुळं सरकारचा भ्रष्टाचार समोर येत नाही. आज तुम्ही बघितलं आपल्या इथे मिसिंग लिंक झाला होता ना पहिल्याच पावसात. आठवत आहे का? स्पेस टेक्नॉलॉजीने बनवलं होतं. एकदम स्पेस टेक्नॉलॉजीने. ते ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या कंपनीने मोदी सरकारला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचं डोनेशन दिलंय. मग त्यांनी डोनेशन दिलं, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं.
त्या कंपनीने उत्तराखंडमध्ये टनेल खोदत असताना नीट योग्य वापर न केल्यामुळे तिथे अनेक कामगार फसले होते. त्याच कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं. तशाच गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. लखनौमध्ये आता एक मोठ्या एक्सप्रेसवेला कार जाईल एवढा मोठा खड्डा पडला. आमचे गडकरी म्हणतायत की भ्रष्टाचार कुठे असेल तर दाखवा. अरे बाबा, देशभरामध्ये जो हा समृद्धी मार्ग बनवला ना, त्याच्या पहिल्या 6 महिन्यात किती लोक मेले, खड्डे पडले, टायर फुटले, काय काय झालंय. कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरचं. पण तुम्ही हे सगळं कायसाठी करताय? या देशात सर्वात जास्त पैसा इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करा. हे काय म्हणतात, आम्ही इन्फ्रामॅन, आमचे फडणवीस साहेब. अरे पण इन्फ्रामॅन, तुम्ही हॉस्पिटलसाठी काही केलंय का? हॉस्पिटल चांगले बनवायसाठी काही केलंय का? शाळा कॉलेजेसमध्ये शिक्षकांची प्राध्यापकांच्या भरतीसाठी काही केलंय का? तिथले स्मार्ट क्लासरूम बनवायसाठी काही केलंय का? आमच्या मुलांना शाळेमध्ये फी लागू नये, प्रायव्हेट शाळांमध्ये जायला लागू नये म्हणून काही केलंय का? आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लाख लाख रुपयाचं बिल भरावं लागू नये म्हणून काही केलंय का? मग हे आता यांनी काय चालू केलंय? बुलेट ट्रेनचं चालू आहे. 12 वर्ष झाले. एक आपण ट्रेन बघतो वंदे भारत, रिकामी जात असती. तिच्यामध्ये जेवढे लोक जातात त्याच्यापेक्षा जास्त ती गाडी चालवायचा खर्च आहे. पण आमच्या लोकल ट्रेनमध्ये जनावरांसारखे आम्ही जातो. रोज 1 ना 2 माणसं मारतात. कोणी लंगडं होतं, कोणी आंधळं होतं, कोणी हातपाय मोडतात. पण इथं यांना प्रत्येक डब्बा 15 डब्यांच्या गाड्या चालू शकत नाहीत. किती खर्च येईल? 15 दिवसात 1 महिन्यात होणारं काम आहे. जर 15 डब्यांचे गाड्या केल्या तर ट्रॅफिक गाड्यांना गर्दी कमी होईल. पण ते नाही करायचं. आम्हाला मेट्रो बनवायचे. आणखी त्या मेट्रोमध्ये जाऊन बघा, कोण चालत नाही. त्या मेट्रो लॉसमध्ये आहेत. पण ठेकेदाराला पैसे मिळत ना. मग सी लिंक बनवायचे, अटल सेतू बनवायचा आहे. अरे बाबा, पनवेलला जायला कशाला पाहिजे एवढा मोठा ब्रिज? पण बनवायचा का? तर जितके ठेके देणार तितके पैसे येणार आहे. म्हणून हे सगळा जो भ्रष्टाचार सुरू आहे तो आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? कारण मीडिया विकली गेलेली आहे. त्यांना जाहिराती मिळत आहेत. त्यांच्यासमोर बिस्किटं टाकलेली आहेत. ते बिस्किटच सगळत आहेत. आज राम मंदिरचा विषय दाबण्यासाठी या पोरांचं आंदोलन यांनी होऊ दिलं. आज त्यांच्या गळ्यात आल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हणायला लागले. पण त्या पोरांची काय चूक आहे? नीटचा पेपर फुटला, आमच्या माझा TETचा पेपर फुटला. गेल्या 12 वर्षात 170 वेळा पेपर फुटले. आणि हे सरकार म्हणतंय की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. जो मुलगा 3-3, 6-6 महिने, वर्ष 2-2 वर्ष अभ्यास करतोय, त्या मुलाला ती परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर 10 मिनिटं काय वाटत असेल? तर मुलं आत्महत्या करणार तर काय करतील? मागे MPSC साठी पोरांनी MPSC पोरं पास झालेत पण भरतीला घेतच नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या 4.5 लाख मंजूर रिक्त पद आहेत. ही 4.5 लाख पदं भरली तर 4.5 लाख पोरं धंद्याला कामाला लागतील ना. त्यांचं कुटुंब चालेल. त्यांच्याकडे आमदनी झाली तर ते आणखीन दुकानांमध्ये खरेदी करतील, त्यांचे धंदे होतील. अशा एक चक्र आहे आणि ते चक्र स्थिर रोजगारावर आधारित आहे. गेल्या 12 वर्षामध्ये रेल्वेपासून तर केंद्र सरकारमध्ये जवळजवळ 2.5 कोटी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिल्या तर. आणि सगळीकडे कंत्राटीकरण चालू आहे. इथं तुम्ही ट्रॅकवरती गँगमॅन म्हणून बघत असाल. मी आता या उन्हाळ्यामध्ये बघितलं, लोकलमधून मला अशा झाडा लागतात आणि ते कुठले आदिवासी पाड्यातले झारखंड वगैरेतले लोक त्या उन्हामध्ये मला लोकलमध्ये झाडा लागतात. ते भर उन्हामध्ये ते ट्रॅकमध्ये ते खाड्यांचं काम करतात. ह्या पद्धतीचं अमानुष काम इथं लोकांना करावं लागतंय. हे जेवढे मेट्रोचे कामं मुंबईत चालू सगळे झारखंडमधली लोक आहेत आणि ते एक प्रकारचे बंधुआ मजदूर आहेत, वेठ बिगार आहेत. कोणता तरी ठेकेदार त्यांना घेऊन येतो. ते सर्वांच्या समोर कधीच येत नाहीत. ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी असतात आणि त्यांना कुठंतरी खुराड्यात ठेवलं, तिथं कोण मेलाय का गेलाय का ते सुद्धा कोणाला कळत नाही. ह्या लेवलची परिस्थिती यांनी आमच्या इथल्या मराठी पोरांना तिथं काम का नाही देणार? कारण त्यांना योग्य रोजगार द्यावा लागेल, योग्य पगार द्यावा लागेल, सुरक्षा द्यावी लागेल. कोणाला काही झालं तर जाब विचारला जाईल, कॉलर पकडली जाईल.
मग कुठून आणायचे? कुठल्या तरी आदिवासी पट्ट्यातले लोक आणायचे आणि त्या खोराड्यांमधून त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे. बरोबर. तर हे जे लुटमारीचं काम सर्व लेवलला चालू आहे. आमचे LIC अदानी शेअर्स पडायला लागले, LICतले पैसे त्याच्यात ओतले. LICतले पैसे कोणाचे आहेत? ह्या देशातल्या जनतेचे पैसे आहेत. बँकांवरती NPA वाढला. का वाढला? कारण उद्योगपती कर्ज बुडवत आहेत. मोठे मोठे उद्योगपती कर्ज बुडवत आहेत. काय? हेअरकट. एक कंपनी तिच्यावरती 10,000 कोटी रुपयाचं कर्ज झालं, ती बोलते बाबा मी दिवाळखोर झालो, मला ही विकायची. मग त्याचाच भाव जातो आणि ती कंपनी 500 कोटीला विकत घेतो. त्या कंपनीची किंमत ॲसेट व्हॅल्यू म्हणजे त्याचे काय बोलतात वस्तूची किंमत बघितली तर 5,000 कोटी, पण विकली किती जाती? 500 कोटीला. त्याचाच कोणतरी भावबंद जाऊन विकत घेतो. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार चालू आहे. पण का दिसत नाहीये? कारण इथला मीडिया विकाऊ आहे. इथला मीडिया सरकारने टाकलेले बिस्कुट खातोय, तो पुत्रकार झालेले आहे. म्हणून साठी हा भ्रष्टाचार दिसत नाही. आज या शैक्षणिक शाळेची स्थिती काय आहे देशाची? या देशातल्या 15 लाख शाळा आहेत जवळपास. त्याच्यापैकी 10 लाख शाळा सरकारी आहेत, त्यातल्या 1 लाख शाळा बंद पडल्या. 2.25 कोटी मुलांनी गेल्या 12 वर्षामध्ये शाळा सोडून दिलेली. 2.25 कोटी मुलांनी. त्यांचं काय होणार आहे भविष्यामध्ये विचार करा. कॉलेजेस माध्यमिक शाळांमध्ये लॅबोरेटरी नाही आहे. 40% शाळांमध्ये लॅबोरेटरी नाही. काय पोरं प्रयोग करणार आणि काय पुढं विज्ञान शिकणार आहे? युनिव्हर्सिटीमध्ये 30% जागा प्रोफेसरच्या रिकाम्या आहेत. रिसर्चवरती 0% पैसे खर्च होतो. कुठून आपण अमेरिकेबरोबर आणि चीन बरोबर स्पर्धा करणार आहोत? आणि हे का होतंय? कारण सर्व पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काही मुठभर लोकांच्या हातात चाललेला आहे. आपल्या देशामध्ये 3,500 अतिश्रीमंत घराणे आहेत. त्या अतिश्रीमंत घराण्यामधून सरकारने एक रूल आहे, त्याच्यातून प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी $1 मिलियन $10 दशलक्ष म्हणजे 10 कोटी रुपये जवळजवळ किंवा 9.5 कोटी रुपये तो परदेशामध्ये नेऊन टाकू शकतो. आणि 12 वर्षामध्ये अशा मोठ्या संख्येने भारतातला पैसा परदेशात नेलेला आहे. आणि हे काळा पैसा भारतात आणणार होते. रिलायन्सचा अंबानीने रशियाकडून स्वस्तात तेल घेतलं, भारतात नाही विकलं आपल्याला स्वस्तात, ते परदेशामध्ये विकलं आणि त्यातून जो प्रॉफिट मिळाला त्याचं काय केलं माहिती आहे का? ते सिंगापूरच्या बँकेत ठेवलं. आमच्या देशातल्या बँकेत नाही ठेवलं. आमच्या देशातल्या बँकेवर यांना भरोसा नाही. कोण सिंगापूरला ठेवतंय, कोण मॉरिशसला ठेवतंय, कोण केमॅन आयलंडला ठेवतंय. तर या पद्धतीने या देशातले अतिश्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत आणि गरिबाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होतोय. तुमच्या आमच्या वस्त्यांमध्ये काय म्हणतात त्याला मायक्रो फायनान्सवाले फिरतायत. 10,000 कर्ज घ्या, 20,000 कर्ज घ्या आणि त्या कर्जाच्या सापळ्यामध्ये लोक फसत चाललेले आहेत. ही अवस्था आहे. आणि या जर घालवायचं असेल, ही महागाई घालवायची असेल, ही बेरोजगारी घालवायची असेल, या कर्जबाजारीपणा सापळा घालवायचा असेल तर काय करावं लागेल? हे सरकार घालवावं लागेल. म्हणून आज हे ज्या चले जावचा जो दिवस आहे, जसं इंग्रजांना आपण चले जाव म्हटलं होतं आणि घालवलं, तसं या सरकारला चले जाव म्हणून आपल्याला घालवावं लागणार आहे. त्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीये, हे लक्षात असू द्या. आणि मी आता माझं बोलणं या ठिकाणी थांबवतोय. पोलिसांनी 15 मिनिटं अतिरिक्त सहकार्य केल्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम.